तीन प्रकारच्या सत्ता मानण्यास कारण व त्याचे फल हे नाही झालेलं आहे. बरोबर आहे. हा सगळा जो तरंग आहे, हा तरंग जो अधम अधिकारी आहे, ज्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत, अशा साधकासाठी आहेत. बरोबर आहे. तीन प्रकारच्या सत्ता मानण्यास कारण व त्याचे फळ हे सांगतात. बरोबर आहे. काय तीन प्रकारच्या सत्ता आहेत, ह्याच्यापैकी तीन प्रकारच्या जर सत्ता आहेत तर त्या कोणत्या तीन प्रकारच्या सत्ता आहे सांगितलेलं आहे. आठवणीत आहे का बघा. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता, या तीन प्रकारच्या सत्ता आहे. हे आपणाला अनेक वेळेला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. श्री गुरु परमात्म्या व्यतिरिक्त सर्व पदार्थांची एकच प्रातिभासिक सत्ता असली. काय म्हणतात? परमात्मा सोडून जे इतर पदार्थ आहेत त्यांची एकच प्रातिभासिक सत्ता आहे. ते स्वप्न पदार्थ असू देत, नाहीतर व्यवहारातले पदार्थ असू देत. तर त्याच्या दृष्टीने, थोर महात्म्याच्या दृष्टीने दोनच सत्ता आहेत. एक आणि दुसरी प्रातिभासिक, व्यावहारिक नव्हे, प्रातिभासिक. सगळं आत्मा परमात्मा सोडून बाकी सगळं तुच्छ आहे. असं असल्यामुळे परमात्म्याची सत्ता कुठली? पारमार्थिक सत्ता. आणि ते सोडून असणाऱ्या इतर पदार्थांची म्हणजे व्यावहारिक पदार्थ आणि स्वप्नीय पदार्थ, या दोघांना एका राशीमध्ये टाकलेलं आहे. प्रातिभासिक. काय? भासणारे, वस्तुतः सत्य न असणारे परंतु भासणारे, म्हणून त्यांना एका राशीमध्ये टाकलेलं आहे. बरोबर आहे. तर सिद्धांती काय सांगतोय? परमात्म्या व्यतिरिक्त सर्व पदार्थांची एकच प्रातिभासिक सत्ता असली तरी म्हणजे आणखी काहीतरी सांगणं आहे. काय सांगणं येते? व्यवहारात घटादी पदार्थात सत्य मानतात. व्यवहारात काय केलं जातं? स्वप्नासारखं मानत नाही. सामान्य माणसं, हे काय, मी पाणी पितोय, तहान भागते आहे, पंखा लागला आहे, हवा येते आहे, तर त्याला सत्य मानतात. कोण? सामान्य लोक सत्य मानतात. तरी व्यवहारात घटादी पदार्थात सत्य मानतात. बरोबर आहे. व्यवहारात. आणि स्वप्न, शुक्ती, रजतादी पदार्थास मिथ्या मानतात. काय सांगितलं? याचा अर्थ काय लागला? जरी मानण्यासाठी दोनच सत्ता असल्या, पारमार्थिक आणि प्रातिभासिक सत्ता जरी असल्या, तरी व्यवहारामध्ये काय होतंय? व्यवहारामध्ये सामान्य लोक घटादी पदार्थात सत्य मानतात आणि स्वप्न, शुक्ती, रजतादी पदार्थास मिथ्या मानतात. लोकांची समजूत काय? की व्यवहारामध्ये ह्याने हवा मिळते ना, जरा उष्णता कमी वाटल्यासारखी वाटते की नाही, मग ह्याला सत्य माना. पण जे रात्री आपण झोपल्यानंतर, झोप गाळ लागल्यानंतर स्वप्न आपल्याला दिसतं,
ते काय खरं नसतं ना. जागृत झाल्यानंतर आपणाला ते सगळं खोटं आहे असं वाटतं. त्याच्यानंतर शिंपल्यामध्ये जी आपणाला रजत दिसते ती जवळ गेल्यानंतर शिंपलाच, रजत म्हणजे चांदी खोटीच असं वाटून जातं की नाही. नंतर दोरीमध्ये रात्रीच्या वेळेला जो आपणाला सर्पासारखा भास होतो, जवळ गेल्यानंतर आपणाला सर्प नाहीच असं वाटतं. बरोबर आहे ना. मग हे आपणाला वाटतंय, लोकव्यवहारामध्ये ही समजत आहे की घटपट हे आदी सगळे पदार्थ काय आहेत, सत्य आहेत. आणि स्वप्न आणि शुक्ती रजत, रज्जू सर्प हे सगळे पदार्थ काय आहेत, खोटे आहेत. व्यवहारात काय मानलं जातं, व्यवहारात दिसणारे पदार्थ, पंखा, फॅन, मोबाईल, हे सगळे खरे आहेत. आणि स्वप्न, शुक्ती रजत सारखे पदार्थ हे मात्र खोटे आहेत. ही लौकिक समजूत आहे, लोकांची समजूत आहे. या लोकसमजुतीचा स्वीकार करून पुष्कळ ग्रंथकारांनी 3 सत्ता मान्य केल्या आहेत. बरोबर आहे ना. काय लक्षात आलं. साधू लोक काय मानतात, एकच परमार्थ सत्य आहे, बाकीचं सगळं प्रतिभासिक. बरोबर आहे ना. मग काही ग्रंथकार 3 सत्ता कशा काय सांगतात आहे ना. व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता असे 2 भाग का करतात, तर लोकसमजुतीप्रमाणे करतात. लोक व्यवहारामध्ये हे घटपट आदी पदार्थ सत्य मानतात. स्वप्न आणि रज्जू शुक्ती आदी पदार्थ हे काय म्हणतात, खोटे म्हणतात. तर त्यांच्या समजुतीप्रमाणे काही ग्रंथकार 3 सत्ता मानतात. लक्षात आलं का एवढं. पण साधू संत काय मानणार, 2च मानणार, एक पारमार्थिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता. बरोबर आहे. या लोकसमजुतीचा स्वीकार करून पुष्कळ ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या आहेत. बरोबर आहे. त्याचा उपयोग काय होतो 3 सत्तांना, 3 सत्ता मानण्याचा उपयोग काय होतो. त्यांचा उपयोग स्वप्नात दृष्टांत करून जागृतीतील पदार्थ मिथ्या ठरविण्यात होतो. अधोरेखाकार याला. या 3 सत्ता मानण्याचा उपयोग काय. स्वप्न तर खोटं आहे ना, ठरलं ना. एक दृष्टांत मिळाला, सगळ्या पदार्थांना खोटं ठरवण्यासाठी एक दृष्टांत मिळाला, एक जागा मिळाली. कुठली जागा मिळाली, स्वप्न. स्वप्नातले पदार्थ स्वप्नामध्ये खरे वाटतात, आपण जागे झाल्यानंतर तेच पदार्थ काय होतात, खोटे ठरतात. स्वप्नामध्ये कोण आहेत, ते पदार्थ आहेत, दृश्य आहेत. बरोबर आहे ना. मग जागृतले पदार्थ काय, पदार्थच आहेत, दृश्यच आहेत. मग स्वप्नातले पदार्थ जर खोटे आहेत तर जागृतचे पदार्थ देखील खोटेच असले पाहिजे, कारण ते दोन्ही पदार्थच आहेत ना. काय समजलं. अनुमान कसं होईल, जागृतचे पदार्थ खोटे आहेत का, पदार्थ आहेत म्हणून. दृष्टांत काय, स्वप्नातल्या पदार्थासारखं. अनुमान लिहून घेता का वर. जागृतीमधील पदार्थ खोटे आहेत, कारण ते पदार्थ आहेत.
बरोबर आहे. कसे? स्वप्नातल्या पदार्थासारखे हे अनुमान करतात. पदार्थ असतं तिथे खोटेपणा असतो. याच्यासाठी आपणाला दृष्टांत मिळाला स्वप्न. बरोबर आहे ना. जिथे पदार्थ असतो तिथे खोटेपणा असतो. जसा स्वप्न पदार्थ, तशाच तऱ्हेने जागृतीमधील हे सगळे पदार्थ कोण आहेत? पदार्थ आहेत. म्हणून ते काय? खोटे आहेत. बरोबर आहे. दृष्टांत कुठला? अनुमान समजलं काय? जागृतीतले पदार्थ खोटे आहेत, कारण ते पदार्थ आहेत. जसे स्वप्नातले पदार्थ. लिहिलं? हे लागलं का? त्याचा उपयोग स्वप्नास दृष्टांत करून जागृतीतील पदार्थ मिथ्या ठरविण्यास होतो. सिद्धांताला काय ठरवायचं आहे? जगत प्रपंचाला मिथ्या ठरवायचं आहे. बरोबर आहे ना. जगत पदार्थ, जगतामधील पदार्थ मायेपासून बनलेले आहेत आणि माया खोटी आहे म्हणून ते पदार्थही काय आहेत? खोटे आहेत. पण खोटे ठरवणार प्रत्यक्ष प्रमाणाने ते खरे दिसतात की नाही, जाणवतात की नाही? बरोबर आहे ना. खरे जाणवले म्हणून काय झाले? स्वप्नात तुम्ही असता त्यावेळेला तिथे जो वाघ तुमच्या पाठीमागे लागलेला असतो तो खरा असतो की नाही? स्वप्नात 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 खरा असतो की नाही? खराच असतो ना. आणि त्यावेळेला आपण धावतो आणि विहिरीमध्ये पडतो. बरोबर आहे. आणि वाचवा ओरडत असतो. हे सगळं स्वप्नात खरं असतं की नाही? असतं. बरोबर आहे. मग तशाच तऱ्हेने जागृतीमधले खरे वाटणारे पदार्थ देखील काय असतात? मिथ्याच ठरतात. काय? जसं स्वप्नात खरे वाटणारे पदार्थ जागृत झाल्यानंतर मिथ्ये होऊन जातात, खोटे होऊन जातात, तशाच तऱ्हेने जागृतचे पदार्थ देखील काय? जागृत झाल्यानंतर जागृत पदार्थ स्वप्नातून आपण जागृत होतो की नाही? मग जागृत पदार्थापासून सुद्धा आपण जागृत होऊ शकतो की नाही? होऊ शकतो ना. कोणाच्या कृपेने? बरोबर आहे. बरोबर आहे ना. जागवणारा कोण आहे? मग गुरुला देवाने काय काम दिलेलं आहे? गुरुला देवाने काय काम केले? झोपलेल्याला जाग करा. काय काम दिलेलं आहे? झोपलेल्यानं जागा करा. म्हणजे ज्यांना हा संसार खरा वाटतोय त्यांना तुम्ही पटवून द्या की हा खरा वाटत असला तरी खोटा आहे, है ना. आणि हे पटवण्यासाठी तुम्ही काय करणार? दृष्टांत कोणाचा देणार? स्वप्नाचा. बघा, स्वप्नातले पदार्थ खरे वाटतात. वाघ तुमच्या पाठीमागे लागला होता, तुम्ही पळालेत, त्याच्यानंतर विहिरीमध्ये पडलेत, वाचवा केलं आणि तुम्हाला जाग आली. अरे काहीच नाही, वाघ नाही, काही नाही, पळालो नाही, विहिरीत नाही, मी माझ्या गादीवरच आहे, हे तुम्हाला कळलं की नाही? मग जागृतीमध्ये तुम्हाला हे सगळे पदार्थ खरेच वाटत आहेत. मग त्या गुरुने येऊन तुमच्या कानाजवळ घंटा वाजून तुम्हाला जागृत केलं की नाही रे बाबा, हे जागृतीतले पदार्थ पण कसे आहेत?
मिथ्याच आहेत. पण त्याला उदाहरण काय देणार? जसे स्वप्नातले पदार्थ. बरोबर आहे? चला, स्वप्न दृष्टांताने जागृती मिथ्या झाली असता काय करतात? स्वप्न दृष्टांताने जागृती मिथ्या झाली असता चैतन्य व्यतिरिक्त सर्व जागृत स्वप्न पदार्थांची एकच प्रातिभासिक सत्ता राहते. या अभिप्रायाने आम्ही चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्यभिन्न सर्व पदार्थाची प्रातिभासिक सत्ता अशा दोनच सत्ता सांगितल्या आहेत. होय, बरोबर आहे ना? मग जागृती आणि स्वप्नामध्ये काही भेद नाही का? तो म्हणतात पारमार्थिक माणसासाठी भेद नाही, दोन्हीही प्रातिभासिक आहे. कारण आम्ही अनुमानाने काय सिद्ध केलं? जागृतीमधील पदार्थ देखील स्वप्न पदार्थासारखेच आहेत. फक्त काय होतं आहे, स्वप्नातून आपणाला जागृती होते, पण जागृतीतून जागरण कसं काय? काय एक अभंग आहे. जागा झालो हरीच्या जागरणा आलो. परमात्म्याच्या जागरणासाठी मी आलो म्हणजे जागृत झालो. हे जागे करणारे लोक आहेत ना, हे महत्त्वाचे लोक असतात. कारण आपण अनंत कोटी जन्माच्या अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपूनच आहोत. आणि हे जागृती जे आपण म्हणतोय हे देखील एक स्वप्नच आहे. आणि त्या स्वप्न पदार्थामध्ये आपण हरकून जातो, रडतो, दुःखी होतो, नाचतो, कपाळ पिटतो, छाती पिटतो, या सगळ्या गोष्टी करतो. समजलं ना? आणि ह्याच्यामधून जागृती आल्यानंतर मग मात्र आपण काय करतो? आपल्यासाठी सगळे पदार्थ मिथ्या होऊन जातात. तरी पण प्रारब्धाने आपण व्यवहारात असतो. मग आपण सगळी गोष्ट काय करतो? नाटक म्हणून करत असतो. कशी करत असतो? म्हणजे काय? नाटक म्हणजे कसं करत असतो? पहिल्यांदा कोणी आजारी पडला, पहिल्यांदा कोणी सगळीकडे फिरून आला, पहिल्यांदा कोणी मेला, तर आपण किती भावनिकतेने जात होतो की नाही? आणि आत्ता पण जायला लागलो आपण. तर दोन जाण्यामध्ये फरक आहे की नाही? सांगा मग, कसा फरक आहे? पहिल्यांदा भावनेने जायचो आणि आता एक कर्मकांड, एक काय ठेवायची आहेत, आपली नाती ठेवायची आहेत, व्यवहारातल्यासारखं वागणं करायचं आहे म्हणून आपण राहतोय. काका, त्यांना एक खुर्ची आणून द्या, त्यांना अस्वस्थ होत आहे, किती वेळ थांबणार आहे माहीत नाही. मग हे कळलं का? हा एवढा श्रीगुरु हा भाग कळला का? चैतन्य व्यतिरिक्त जागृत पदार्थ असले तरी ते जागृत पदार्थ कसे आहेत? स्वप्नासारखेच आहे. हे आपण कशाने सिद्ध केलं? स्वप्नाच्या दृष्टांताने अनुमान करून. बरोबर आहे? हे अनुमान कसं केलं? जागृतातील पदार्थ हे मिथ्या आहेत, कारण ते पदार्थ आहेत. दृष्टांत जसे स्वप्नातले पदार्थ हे पदार्थ आहेत पण मिथ्या आहेत, तसेच जागृतीचे पदार्थ हे पदार्थ आहेत म्हणून तेही मिथ्या आहेत. याने काय झालं? तीन जरी सत्ता मानल्या तरी आपण अनुमानाने
काय सिद्ध केलं? जागृती देखील स्वप्नासारखीच आहे आणि जागृतीमधील पदार्थ देखील स्वप्नासारखेच आहेत. हे आपण काय केलं? सिद्ध केलं. तर सिद्ध केलं तर काय झालं? कशासाठी सिद्ध केलं? कारण सत्ता दोनच आहेत मग, है ना? एक दुसरी, दोनच झाले की नाही? मग आता दोनच सिद्ध झाला की नाही? मग तीन कसा काय मानला? व्यवहारात जे लोक समजतात त्यानुसार काय केलंय? काही ग्रंथकारांनी तीन सत्ता मानल्या. बरोबर आहे. आता ठरलं काय? चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्य भिन्न सर्व पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता, अशा दोनच सत्ता सांगितल्या. मग जागृती आणि स्वप्न यात किंचित सुद्धा विलक्षणता नाही. जागृतीतील पदार्थ आणि स्वप्नातील पदार्थ यामध्ये आम्ही भिन्नता मानायला तयार नाही. स्वप्नातले पदार्थ जागरण झाल्यानंतर खोटे ठरतात, मिथ्या ठरतात. तशाच तऱ्हेने जागृतीतील पदार्थ देखील कसे आहेत? जागरण आल्यानंतर आपण काय ठरतो? मिथ्या ठरतात. जागृतीतील पदार्थ देखील कसे ठरतात? आपणाला जागरण आल्यानंतर तर परमेश्वराला काय प्रार्थना करायची? मला या अज्ञानातून बाहेर काढ, मला ह्याच्यामधून जागृत कर, मला या स्वप्नामधून बाहेर काढ, अशीच प्रार्थना करायची ना. बाकीचं काही मागायचं नाही देवाजवळ. मुलाची परीक्षा पास होऊ देत, क्रॅक करू देत, नोकरी लागू देत, लग्न होऊ देत. असल्या गोष्टी कशाला मागायच्या देवाजवळ? असल्या गोष्टीसाठी देवाला संकटात पाडायचं नाही. पण आपल्या सोडवणूक करण्यासाठी आणि आपलं बंधन तोडण्यासाठी परमेश्वराला अवश्य काय करायचं आहे? सांगायचं, सारे प्रतिबंध माझं तोडून टाक, मला काय कर. आपुले आपण करा सोडवणं. तर ते आपणालाच करावं लागणार. पण त्याच्यासाठी परमेश्वराची कृपा आवश्यक असतं. त्या परमेश्वराच्या कृपेसाठी आपणाला प्रार्थना सतत करावी लागणार. इथपर्यंत आलो. शिष्य आग्रही आहे. तो म्हणतोय जागृत पदार्थाची आणि स्वप्न पदार्थाची मुळीच विलक्षणता नाही. काय काहीतरी बोलता? स्वप्न आज मी साप पाहिला होता या पायरीजवळ. जागा झालं तो काय नाही साप. आणि जागृतीतले पदार्थ, तो सर्प चावला तर मी मरून जातो. अरे बाबा, मग जागृतीमधून सुद्धा जाग ना. मग तुला हे पण खोटं आहेत असं कळून येईल. जागृत पदार्थांची आणि स्वप्न पदार्थांची मुळीच विलक्षणता नाही. हे कसं काय? बरोबर आहे. जागृत पदार्थ उत्पत्तीस देश काल कारण नाहीत म्हणून तेही मिथ्या आहेत. आता परत दुसऱ्या प्रकाराने समजून शकतात. काय तुम्ही जे म्हणतायत जागृत पदार्थ आणि स्वप्न पदार्थ सारखेच आहेत, दोनामध्ये काही फरक नाही, कसं काय म्हणता तुम्ही? शिष्याने प्रश्न समजला तर उत्तर समजेल. आता कशाविषयी चर्चा चालणार आहे? जागृत पदार्थ आणि स्वप्न पदार्थ हे विलक्षण का नाहीत, त्याच्यामध्ये भेद का नाही, याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. जागृत पदार्थ उत्पत्ती देश काल कारण नाहीत म्हणून ते मिथ्या आहेत. श्री गुरु
जशा तऱ्हेने स्वप्नात हत्ती, पर्वत आदी पदार्थ उत्पन्न होतात ना, कसे? सामुग्री वाचूनच ना. काय? कुठल्याही पदार्थाला उत्पत्तीसाठी सामग्रीची जरुरी असते, आहे ना. एखादं गाडगं तयार करायचं झालं तरी माती लागेल, चिकण माती लागेल, त्याच्यामध्ये लीद घालावी लागते, त्याच्यामध्ये पाणी घालावं लागतं, चाकाने त्याला नाही पायाने त्याला चिरडावं लागतं, चाकावर ठेवावं लागतं, चाकाला दंडाने फिरवावं लागतं, हाताने त्याला गोल 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 करावं लागतं. ही सगळी झाली सामग्री. कुठलाही पदार्थ निर्माण करण्यासाठी सामग्रीची जरुरी असते. स्वप्नातल्या पदार्थांची सामग्री काय? काही नाही ना. तर तेच म्हटलंय ना, विशिष्ट देश लागतो, विशिष्ट काल लागतो आणि सामुग्री लागते. विशिष्ट देश काल सामुग्री वाचून स्वप्नात हस्ती पर्वतादी पदार्थ उत्पन्न होतात. बरोबर आहे ना. स्वप्नात हे सगळे पदार्थ काय होतात? कुठल्याही देश काल आणि इतर सामुग्री वाचून कसे होतात? उत्पन्न होतात. म्हणून त्यांना मिथ्या म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? मिथ्या का म्हटलं पाहिजे? विशिष्ट देश, विशिष्ट काल, विशिष्ट सामुग्री विना स्वप्नात पदार्थ उत्पन्न होतात, म्हणून ते मिथ्या आहे. बरोबर आहे. तशीच आकाशादी प्रपंच सृष्टी देश काल सामुग्री वाचून, बरोबर आहे, ब्रह्माचे ठिकाणी उत्पन्न होते, म्हणून ती मिथ्या आहे. काय काय म्हटलंय? जशा तऱ्हेने स्वप्नातील अस्थिपर्वतादी पदार्थ देश काल सामुग्री वाचून उत्पन्न होतात, म्हणून त्यांना मिथ्या म्हणजे खोटे मानलेले आहेत. तशाच तऱ्हेने आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी आणि त्यांच्यापासून निर्माण होणारे सारे पदार्थ, ही जी प्रपंचसृष्टी आहे देश काल सामुग्री वाचून ब्रह्माचे ठिकाणी उत्पन्न होते, म्हणून मिथ्या आहे. बरोबर आहे ना. हे पण अनुमानच केलेला आहे. काय केलेलं आहे? याच्यासाठी दृष्टांत कोणता? स्वप्नच. स्वप्नामधील जे पदार्थ दिसतात त्यांच्यासाठी कुठलाही देश, कुठलाही काल, कुठलीही सामग्री नसते, तरी ते उत्पन्न होतात. बरोबर आहे ना. हा दृष्टांत. तशाच तऱ्हेने आकाशादी प्रपंचसृष्टी कुठल्याही देश काल सामग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते, म्हणून ती पण मिथ्या आहे. बरोबर आहे. म्हणून ती पण मिथ्या आहे. स्वप्न पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यावहारिक अल्प देशकाल तरी आहेत. काय? स्वप्न पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यावहारिक अल्प देश आणि अल्पकाल तरी आहेत, परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्प देशकालही नाहीत. स्वप्नातल्या सृष्टीला थोडासा तरी देश असतो की नाही? 1 सेकंद 2 सेकंद असतं की नाही? काल असतो. आणि ती सामग्री कुठे होते? अंतःकरणामध्ये उत्पन्न होते, बुद्धीमध्ये उत्पन्न होते. अल्प देश काल असं तऱ्हेने उत्पन्न होतं की नाही स्वप्नाची सृष्टी. पण आकाशातील सृष्टी निर्माण ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होण्यासाठी किती काळ लागतो? काही नाही काळ लागत. काही जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्प देश कालही नाही. कारण ज्या ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली, काय ज्या ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली
त्या देशकालाचे नावही नाही. कुठे उत्पन्न झाली, कधी झाली, उत्पत्ती सांगितली नाही. त्या देशकालाचे नावही नाही. सूत्रकारांनी आणि भाष्यकारांनी त्याची सूत्र केलेली आहेत. सूत्रामध्ये सगळं वेदांत तत्वज्ञान सांगितलेलं आहे. त्याला ब्रह्मसूत्र असं म्हणतात. आणि शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. भाष्यकारांनी देशकालाची उत्पत्ती सांगितली नाही. यावरून श्रुतीचा आणि सूत्र भाष्यकारांचा हा अभिप्राय आहे की देशकाल सामग्री वाचून आकाशादी सृष्टी होते, म्हणून आकाशादी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. एवढ्या पॅरेग्राफमध्ये काय समजलं तुम्हाला? स्वप्नामध्ये जे पदार्थ आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये देशकाल सामग्री वाचून ते उत्पन्न होतात. बरोबर आहे. मग व्यावहारिक पदार्थ देखील ब्रह्माच्या ठिकाणी आकाशादी क्रमाने, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी या क्रमाने जी सृष्टी उत्पन्न होते ती सृष्टी ब्रह्मावर उत्पन्न होते. तिच्यासाठी कुठली सामग्री आहे बोला? देशही नाही, कालही नाही आणि सामग्रीही नाही आहे. स्वप्नामध्ये तरी अल्पकाळ आपणाला दिसतं, 1 सेकंद, अर्धा सेकंद असं दिसतं. पण जागृतकालची सृष्टी निर्माण होण्यासाठी कोणताही काळही दिसत नाही, कुठले देशही दिसत नाही. संपूर्ण शास्त्रग्रंथामध्ये कुठेही देश आणि काळ नाही आहे. आणि त्याच्यावर जी सूत्र उत्पन्न झालेली आहेत त्या सूत्रामध्ये कुठेही देश काळ सांगितलेला नाही. आणि भाष्यकारांनी त्याच्यावर जे भाष्य केलेलं आहे त्या भाष्यामध्ये देखील कुठेही देश काळ सांगितलेला नाही. तर देश काळ आणि सामग्री वाचून उत्पन्न होणारी स्वप्नसृष्टी ही जशी मिथ्या आहे तशाच तऱ्हेने जागृत सृष्टी देखील देश काळ आणि सामग्री वाचून निर्माण झालेली आहे, म्हणून ती देखील काय? मिथ्याच आहे. स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. आता वेदांतांचे मधुसूदन सरस्वती कोण? मधुसूदन सरस्वती नावाचे एक धुरंधर विद्वान होते, मोठे विद्वान होते. त्यांनी सगळ्या बौद्ध मताचं खंडन केलेलं आहे, म्हणून त्यांना वेदांतामध्ये खूप मान्यता आहे. बरोबर आहे. अद्वैत सिद्धिकार मधुसूदन स्वामींनी देश काल हे साक्षात अविद्येचे कार्य आहे असे सांगितले आहे. काय सांगितलं आहे? अद्वैत सिद्धी हा काय ग्रंथ आहे. बरोबर आहे. कोण? हा अद्वैत सिद्धी हा ग्रंथ कोणी केलेला आहे? मधुसूदन स्वामींनी. त्यांनी काय सांगितलेलं आहे? देश घ्या आणि काल घ्या. बरं का? हे साक्षात अविद्येचे कार्य आहे. काय? ही साक्षात काय? आपण कल्पिलेली गोष्ट आहे. ही वस्तू नाही आहे, कल्पित गोष्ट आहे. अविद्येचे कार्य आहे असे सांगितले आहे. बरोबर आहे. अधोरेखा केली. अद्वैत सिद्धी हा ग्रंथ करणारे मधुसूदन स्वामींनी देश काल हे साक्षात अविद्येचे कार्य आहे असे सांगितले. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की मायाशी जोडले गेलेल्या परमात्म्यापासून
मायेचे परिणाम देशकाल हे प्रथम उत्पन्न होतात. काय सांगितलं? मायाशी जुळून घेतलेला परमात्म्यापासून माया परिणामित होते आणि त्याच्यामधून देशकाल हे प्रथम उत्पन्न होतात. बरोबर आहे. आणि नंतर या देशकालापासून आकाश ते वायू, तेज, जल आणि पृथ्वी या प्रपंचाची उत्पत्ती होते. यावरून योग्य देशकाल सामुग्रीपासून झालेला आकाशादी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या कसा म्हणावा? मिथ्या नाही. तो पदार्थ काय? ही व्यावहारिक सृष्टी मिथ्या नाही. कोण म्हणाला? शिष्य. कोणाचं साह्य घेऊन म्हणाला? मधुसूदन सरस्वतीचं. मधुसूदन सरस्वतीने काय सांगितलेलं? माया विशिष्ट जो परमात्मा आहे त्याच्यापासून माया परिणमत होते आणि त्याच्यातून देशकाल हे प्रथम उत्पन्न होतात. नंतर सारी ही पंचमहाभूतात्मक सृष्टी उत्पन्न होते. तेव्हा योग्य देशकाला वाचून आणि सामुग्री वाचून आकाशादी प्रपंच उत्पन्न होते. तुमचं मत खोटं आहे. देशकालापासून आणि सामग्री वाचून, सामग्री वरूनच काय आकाशादी साऱ्या प्रपंचसृष्टी उत्पन्न होते. म्हणून ती स्वप्नसृष्टीपेक्षा विलक्षण आहे. ते कोणी सांगितलं? असं मधुसूदन सरस्वतीचं मत घेऊन शिष्य प्रश्न विचारतोय. तर आकाशादी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या नाही कसा हा आक्षेप आहे. आकाशादी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या कसा म्हणजे मिथ्या नाही. कोणी सांगितलं? शिष्याने, श्री गुरु. आता श्री गुरु काय करतायत? त्यांनी सांगितलेलं मधुसूदन सरस्वतीच्या मताचा अनुवाद करतायत की त्यांचं मत काय आहे सांगतायत. मधुसूदन स्वामींना माया विशिष्ट परमात्म्यापासून देशकाल प्रथम होतात आणि आकाशादी नंतर होतात. त्यामुळे देशकाल व आकाशादी प्रपंच यात कार्यकारण भाव आहे. बरोबर आहे. मधुसूदन सरस्वतीने काय सांगितलेलं आहे की मायाशी जोडलेला परमात्म्यापासून पहिल्यांदा कोण उत्पन्न होतं? नाही, देश आणि काल. माया आहेच. मायाशी संबंधित झालेला परमात्मा माया विशिष्ट परमात्मा. बरोबर आहे. तर मायाशी जोडल्या गेलेल्या परमात्म्यापासून पहिली उत्पत्ती काय? देश आणि काल. बरोबर. पहिली उत्पत्ती कुठली? नंतर कोण उत्पन्न होतात? ही सगळी सृष्टी होती. बरोबर आहे. मग आता देशकाल कार्य त्याचं कारण कोण? माया आहे ना. परमात्माशी जोडलेली माया. बरोबर आहे. कार्यकारण आलं ना ह्याच्यामध्ये. आता सृष्टी आणि देशकाल याच्यामध्ये कार्य कोण कारण कोण? सृष्टी आणि देशकाल. देशकालापासून सृष्टी झाली ना, तर सृष्टी कार्य आणि देशकाल काय? कारण. बरोबर आहे. तर यांच्यामध्ये कार्यकारण भाव आहे. कशामध्ये? माया आणि देशकाल. देशकाल आणि आकाशादी प्रपंच सृष्टी यांच्यामध्ये काय आहे? कार्यकारण भाव आहे. बरोबर आहे. पण आपले श्री गुरु काय सांगतात? या प्रपंच या कार्यकारण भाव आहे असा अभिप्राय नाही. मधुसूदन सरस्वतींना असं सांगायचं नाही आहे
की मायेपासून देशकाल बनतात. देशकाल आणि माया यांच्यामध्ये कार्यकारण भाव आहे. आणि देशकाल यापासून सारी प्रपंचादी सृष्टी बनते. तेव्हा देशकाल हे कारण आणि प्रपंचादी सृष्टी कार्य असा कार्यकारण भाव सांगण्याचा अभिप्राय मधुसूदन स्वामीमध्ये नाही आहे. तेव्हा तू असं सांगू नको आम्हाला, यांच्यामध्ये कार्यकारण भाव नाही आहे. बरोबर आहे. तसा अभिप्राय असणे संभव पण नाही. काय? असा अभिप्राय असणं संभव पण नाही. आणि असा अभिप्राय संभव झाला तर काय होईल? तसे मानण्यास अडचण काय येते ती पहा. बघा, घटाच्या पूर्वी कोण असते? माती असते ना. तर घट वर्तमानात आहे, तर भूतकाळात कोण असतं? हे लक्षात आलं? भूतकाळामध्ये कोण असतं? माती असते. आणि वर्तमान काळात कोण असतो? घट असतो. बघा, भूतकाळात जे उत्पन्न होते त्यास प्रथम किंवा पूर्व असेही म्हणतात. काय? भूतकाळात जे उत्पन्न होते त्यास प्रथम किंवा पूर्व असेही म्हणतात. आणि भविष्यकाळात उत्पन्न होते त्याला काय? उत्तर किंवा पश्चात असे म्हणतात. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. काय? भूतकाळात जे उत्पन्न होते त्याला पूर्व म्हणायचं. बरोबर आहे. आणि भविष्यकाळात जे उत्पन्न होतं त्याला काय? उत्तर अथवा पश्चात अशा नावाने ओळखायचं. हे झालं का? प्रथम आणि पूर्व भूतकाळात आणि उत्तर आणि पश्चात भविष्यकाळात. बरोबर आहे. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. काय लक्षात ठेवली पाहिजे? भूतकाळात जे उत्पन्न होतं त्याला पूर्व म्हणतात किंवा प्रथम म्हणतात. आणि भविष्यकाळात जे उत्पन्न होतं त्याला उत्तर म्हणतात किंवा पश्चात म्हणतात. बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. आकाशादी प्रपंचाच्या पूर्वकाळी देशकाल उत्पन्न होतात असं जर म्हटलं तर या म्हणण्याने कालाच्या उत्पत्तीच्या पूर्वी काल उपहित परमात्मा देशकालाचे अधिष्ठान होता. याचा स्पष्ट अर्थ असा की कालाच्या उत्पत्तीलाही दुसऱ्या एका पूर्वकालाची अपेक्षा असते. बघा, मायेपासून काळ उत्पन्न झाला. बरोबर आहे. तर काल उत्पन्न झाला तर काल उत्तर कालामध्ये झाला ना. आणि पूर्व कालामध्ये कोण होती? मग माया होती. मग काल उत्पन्न होण्याच्या पूर्वी पहिल्यांदा दुसरा एक काल होता असं म्हणावं लागेल ना. कळलं का तुम्हाला? काय? काल पूर्वी नव्हता, तो उत्पन्न झाला मायेचा परिणाम म्हणून. तो काल कधी झाला? माया पहिल्यांदा आणि काळ उत्तरत्र. तर काल उत्पन्न झाला. पण काल उत्पन्न झाला तर या काळाच्या पूर्वी माया होती, तर मायेचाही काळ झाला की नाही? तर काळ उत्पन्न होण्याच्या पहिले देखील काळ होता की नाही? असंच म्हणावं लागेल ना. काय?
काळ उत्पन्न होतो असं म्हणालात तुम्ही, आहे ना? पण काळ जर उत्पन्न झाला असेल तर त्या कालाच्या पूर्वकाली कारण माया असते, तर मग कालालाही उत्पन्न करणारा आणखी एक काल मानावा लागेल. हा हा, नाही कळतंय की नाही बघा. हे बघा, घट जो उत्पन्न झाला आता वर्तमान आहे. पूर्वी काय होती त्या ठिकाणी? माती होती. बरोबर आहे ना? आता वर्तमानात कोण आहे? घट आहे. मग पूर्व काळ माती होती त्यावेळेला घट होता का? नव्हता. बरोबर आहे. मग आता घटाच्या जागी कालाला ठेवा. बरोबर आहे. आता काल म्हणजे कालच ना. तो काल उत्पन्न झाला असं तुम्ही म्हणता, तो कुठल्या तरी कारणाने उत्पन्न झाला ना. आणि तो काल उत्पन्नाच्या होण्याच्या पूर्वी म्हणजे पूर्व काळी कोण कोण होतं? त्याचं कारण होतं कोण? माया. आणि ईश्वर हे होतं. तर काळाच्या पूर्वी काळ होता असं म्हणावं लागेल की नाही? अडचण काय आली? काळाच्या पूर्वी काळ उत्पन्न झालेला नाही, उत्पन्न होणार आहे. पण त्या काळ उत्पन्न होण्याच्या पूर्वी देखील माया होती असं म्हणतात. तर त्यावेळेला देखील एक कुठला तरी काळ होता म्हणावा लागेल तुम्हाला. बरोबर आहे. पूर्व काळाची अपेक्षा असते, तसा काळ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाही. तुम्हाला आम्हाला काळाचा स्पर्श झाला आहे की नाही? पण परमात्म्याला, मग परमात्म्याच्या जवळ काळ आहे का? लक्षात येत आहे का? परमात्म्याच्या जवळ काळ नाही. बरोबर आहे. पण तसा काळ तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाही. म्हणून काय म्हणावं लागतं? म्हणून आकाशादिकाहून पूर्वकाळी, हे समजतंय का? आकाशादिकाहून पूर्वकाळी, पूर्वकाळी, पूर्वकाळी देश कालादिक होतात असं मधुसूदन स्वामीचा अभिप्राय काढणे म्हणजे आपले अज्ञान व्यक्त करणं. काय करणं आहे? आपण अडाणी आहोत हे जगाला स्पष्ट करून सांगणं. काय सांगण्याने? आकाशादी उत्पन्न होऊन आकाशादिकाच्या पूर्वकाळी देश काळादी उत्पन्न होतात असं म्हणणं, असा मधुसूदन स्वामीचा अभिप्राय काढणे म्हणजे आपले अज्ञान व्यक्त करणे होय. बरोबर आहे. पॅरेग्राफ बदला आता. मग मधुसूदन स्वामीचा अभिप्राय काय? मग मधुसूदन स्वामीचा अभिप्राय काढणे म्हणजे मधुसूदन स्वामीचा अभिप्राय असा आहे ना? काय आहे? जसा भूतभौतिक प्रपंच प्रतीत होतो तसे देश कालादी प्रतीत होतात. बरोबर आहे. काय म्हणायचं आहे? मधुसूदन स्वामीचा अभिप्राय काय? जसे भूतभौतिक प्रपंच प्रतीत होतो तसेच देश आणि काल हे देखील प्रतीत होतात. प्रातिभासिक पदार्थच आहे. बरोबर आहे. आत्मापेक्षा भिन्न पदार्थ कोणताही आत्म्यापासूनचा भिन्न पदार्थ, बरोबर आहे, कोणताच नित्य नाही. एकदा आपण ठरवलं ना, काय
काय निर्णय केला? नित्य कोण? फक्त आत्मा. मग जे आत्मा नाहीत, जे अनात्मा आहेत ते कसे? आणि ते निर्णय झाला ना. काय निर्णय? नित्य विवेक. विवेक बरोबर आहे ना. नित्य कोण अनित्य कोण याचा विवेक करावा लागतो. निर्णय आपण साधकांनी, आत्मज्ञानाच्या साधकांनी निर्णय काय केलेला आहे? आत्माच नित्य आहे आणि आत्म्याच्या भिन्न सगळे पदार्थ काय? अनित्य, असं निर्णय केला. तर देश आणि काल हे आत्मा आहेत का? नाही. मग आत्म भिन्न आहेत का? हो. मग ते नित्य होतील का? नाही. मग त्यांच्यावर शिक्का काय मारायचा? अनित्य. काय मानायचं? अनित्य मानायचं. जगातले सगळे पदार्थ जशा तऱ्हेने अनित्य आहे, तशाच तऱ्हेने देश काल हे देखील कसे आहेत? अनित्य आहेत. बरोबर आहे. आत्मभिन्न पदार्थ कोणताच नित्य नाही. बरोबर आहे. म्हणून देशकालादी नित्य नाहीत. बरोबर आहे. अधोरेखा करा. जो पदार्थ कधी उत्पन्न झालाच नाही, काय? जो पदार्थ कधी उत्पन्न झालाच नाही त्याची कधीतरी प्रतीती होईल का? बोला. उत्पन्न झालेला नाही त्याची प्रतीती होईल का? सशाची शिंग नाही, कासवाचे केस नाही, गगन कुसुम, कारण ते उत्पन्न झालेले नाही. मग प्रतीती कशी होईल? नाही होणार आहे. बरोबर आहे. आणि न झालेल्या पदार्थांची प्रतीती होत नाही. म्हणून आकाशादिकांप्रमाणे देशकालादिकांचीही प्रतीती होते, इतकेच सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आकाशादी प्रपंच उत्पन्न झालेला आहे म्हणून त्याची प्रतीती होते. त्याच्याप्रमाणेच देशकाल हा देखील उत्पन्न झालेला आहे म्हणून त्याची प्रतीती होते. एवढाच त्यांचा सांगण्याचा अभिप्राय आहे. जो पदार्थ उत्पन्न होत नाही त्याची काय प्रतीती होत नाही. बरोबर आहे. आकाशादी प्रपंच उत्पन्न झालेले आहेत म्हणून त्यांची प्रतीती होते. देशकालादी पदार्थ देखील काय झालेले आहे? उत्पन्न झालेले आहेत, मग त्यांची प्रतीती होते. बरोबर आहे. तेव्हा न झालेल्या पदार्थाची प्रतीती होत नाही म्हणून आकाशादिकाप्रमाणे देशकालाची ही प्रतीती होते. आकाशादीची प्रतीती होते, देशकालाची ही प्रतीती होते, इतकेच सांगण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. अधोरेखा करा. आणि काय नाही, आकाशादी प्रपंचाच्या पूर्वी काल उत्पन्न होतो असं सांगण्याचा अभिप्राय नाही. काल पूर्व, आकाशादी उत्तर, काल कारण, आकाशादी प्रपंच कार्य असं सांगण्याचा अभिप्राय मधुसूदनांचा नाही.
आता हे बघा, पूर्वकाली एक काल उत्पन्न होतो आणि उत्तरकाली आकाशाधिक उत्पन्न होतात, असा पूर्व काल उत्तर संसार म्हणजे देशकाल व आकाशादी सृष्टी यांच्यात कार्यकारण भाव सांगण्याचे मनोगत असणे शक्य नाही. देश काल हे कारण आहे आणि आकाशादी प्रपंचसृष्टी हे कार्य आहे. देश काल हे पूर्व आहे, आकाशादी सृष्टी हे उत्तर आहे, असं सांगण्याचं प्रयोजन नाही. शिवाय देशकाल काय, मायेचा परिणाम आहे, अधोरेखाक्रम. आणि चैतन्याचा काय, विवर्त आहे. विवर्त मतलब अध्यास आहे. उगाच कुठल्या तरी पदार्थावर दिसणं याला काय म्हणतात, विवर्त म्हणतात. आणि कुठल्या तरी कारणापासून काही निर्माण होणं याला काय म्हणतात, परिणाम. काय बरोबर आहे. परिणाम न होता एखादा पदार्थावर दिसणं याला काय म्हणतात, या पदार्थाचा तो पदार्थ विवर्त आहे. बरोबर आहे. आणि मातीपासून घड उत्पन्न होणं हा मातीचा परिणाम आहे. तर विवर्त आणि परिणाम याच्यामधला भेद तुम्हाला कळला की नाही. तिथे नसताना दिसणं याला विवर्त म्हणतात, अध्यास म्हणतात. आणि कुठल्या तरी पदार्थापासून वास्तव विकृत होऊन एखादी वस्तू उत्पन्न होणं याला काय म्हणतात, परिणाम म्हणतात. शिवाय ते देशकाल मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहे. जो विवर्त असतो ना तो कोणाचंच कारण होत नाही. देशकाल काय, चैतन्याचा विवर्त आहे. निर्णय काय केला, देशकाल काय, चैतन्याचा विवर्त. या देशकालावर कोण दिसतोय, प्रपंचादी सृष्टी दिसते. तो विवर्त हा कोणाचंच कारण बनत नाही ना. काय वस्तू पदार्थ असेल तो त्याच्यामध्ये कार्यकारण, समान सत्तावाल्यामध्ये कार्यकारण भाव बनू शकतो. पण विवर्त हा मिथ्या पदार्थ. विवर्त म्हणजे काय, आरोप केलेला पदार्थ. बरोबर आहे. विवर्त ह्याचा अर्थ काय, आरोप केला जातो. इथे तुमचा गुंजेचा गंज पडलेला आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यावर दुरून तुम्ही काय केलं, अरे बघा आग लागलेली आहे. हा तुम्ही आरोप केलात काय, तिथे अग्नी आहे म्हणून. पण असा हा आरोपित अग्नी कोणाला जाळेल का, कारण तो आरोप आहे. काय, कारण तो काय आरोप आहे म्हणून तो काय करणार आहे, तुम्हाला जाणणार नाही. बरोबर आहे. विवर्त पदार्थ दुसऱ्या कसल्याही पदार्थाचं कारण बनत नाही. मधुसूदन सरस्वतींनी काय दाखवलंय, माया चैतन्य विशिष्ट मायेमध्ये काय उत्पन्न होतं, देशकाल उत्पन्न होतो. आणि देशकालावर काय होते, हा सर्व संसार उत्पन्न होतो, असं सांगितलंय की नाही. तर त्याच्यावर काय सांगताय की देशकाल हा काही खरा नाही आहे, विवर्त आहे. कोणावर उभा राहिलेला, चैतन्यावर. विवर्त किंवा अध्यस्त ही नावं कुठल्या पदार्थाला ठेवली जातात, जो वस्तुता नसतो परंतु दिसतो, कल्पना केला जातो, त्याला काय म्हटलात, विवर्त. असा विवर्त केलेला पदार्थ देशकाल
प्रपंचादी आकाशादी सृष्टीचा कारण कसं काय बनेल? कारण नियम आहे की विवर्त पदार्थ दुसऱ्या कोणाचाही काय कारण बनत नाही. बरोबर आहे? म्हणून देशकालांना आकाशादी प्रपंचाची कारणता घडत नाही. देश आणि काल हे आकाशादी सृष्टीचे कारण बनत नाहीत. कारण तो देश काल हे चैतन्याचा विवर्त आहे आणि विवर्त कोणाचेही कारण बनत नाही. देश कालवर एकदा शिक्का मारला की चैतन्याचा विवर्त की मग संपलं काम. त्याच्यावर तो कोणाचाही आकाशादी प्रपंचसृष्टीचं कारण बनत नाही. बरोबर आहे? स्वप्नात पिता पुत्र, मग तुमचं मत काय आहे सांगा? तर सांगतात हे बघा, पिता आणि पुत्र, जनक आणि जन्य हे नातं असेल है ना, तर पहिला कोण? प्रथम कोण? जनक म्हणजे पिता. उत्तर म्हणजे पश्चातभावी कोण? जन्य म्हणजे पुत्र. बरोबर आहे ना? आता मला सांगा, स्वप्नात पिता आणि पुत्र सगळे एकदमच दिसतात की नाही? बरोबर दिसतात की नाही? मग कोण कोणाचा जन्यजनक? जन्यजनक कोण कोणाचा? सगळे एकदमच दिसतात की नाही? बरोबर आहे? आता बघा, स्वप्नात पिता पुत्र जसे एकदम उत्पन्न होतात की नाही? आपण त्या ठिकाणी उत्पन्न होतो असंच म्हणतोय. नसतात पण त्या ठिकाणी उत्पन्न होतात. तर पिताही एकदम त्याच ठिकाणी दिसतो आणि पुत्रही एकदम त्याच ठिकाणी दिसतो. हे उत्पन्न एकदम उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे देशकालासहित आकाशादी प्रपंच मायाविशिष्ट परमात्म्यापासून उत्पन्न होतो. त्यात पूर्वोत्तर भाव मुळीच नाही, म्हणून कार्यकारण भाव नाही. अधोरेखा करो. हा अभिप्राय. बरोबर आहे? काय काय अभिप्राय आपल्याला कळला पाहिजे? अभिप्राय आपल्याला काय कळला पाहिजे? स्वप्नात जसा पिता पुत्र हे सगळे एकदम उत्पन्न होतात एक सेकंदामध्ये. किती? एक सेकंद. कोण पूर्वभावी कोण उत्तरभावी असं नसतं, पण सगळे एका क्षणात उत्पन्न होतात. बरोबर आहे ना? स्वप्नात पिता पुत्र जसे एकदम उत्पन्न होतात, त्याप्रमाणे देश काल सहित आकाशादी प्रपंच मायाविशिष्ट परमात्म्यापासून उत्पन्न होतो. काय सांगितलं ते? आता किती पदार्थ आले बघा. परमात्मा, माया, देश, काल आणि आकाशादी प्रपंच सृष्टी. बरोबर आहे ना? शिष्याने काय सांगितलं? मायेशी जोडून घेतो कोण? परमेश्वर. त्याच्यापासून पहिल्यांदा कोण होतो? देशकाल. तर देशकाल हे काय? कार्य. आणि माया काय? कारण. देशकालापासून कोण उत्पन्न होतं? सृष्टी उत्पन्न होते. त्याच्यामुळे सृष्टी ही कार्य आणि देशकाल ही काय? कारण आहे. त्याच्यावर गुरुजी काय सांगतात की असं काही होत नाही.
यांच्यामध्ये कार्यकारण भाव उत्पन्न होत नाही. दशा तऱ्हेने स्वप्नात पिता पुत्र असे एकदम उत्पन्न होतात. त्याप्रमाणे देशकालासहित एक साथ, आणि हे वैज्ञानिकांनी देखील काय केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. एका क्षणात सगळं काय होतं, स्फोट झाल्यासारखी सृष्टी उत्पन्न होते. बरोबर आहे. त्याप्रमाणे देशकालासहित आकाशादी प्रपंच, आकाशादी प्रपंच बरोबर कोण, देश आणि काल, पण हे सगळे कोण, माया विशिष्ट परमात्म्यापासून उत्पन्न होतो. यामध्ये कोण पूर्व आणि कोण उत्तर अशी गोष्ट होत नाही. बरोबर आहे. देशकाल पूर्व, प्रपंचसृष्टी उत्तर असं काही होत नाही. हे सगळे काय करतात, स्वप्नसृष्टीपेक्षा व्यावहारिक सृष्टी वेगळी आहे हे सांगण्याचा प्रयत्न कोणी केला. आता तिकडे चाललं आहे. देशकालासहित आकाशादी प्रपंच माया विशिष्ट परमात्म्यापासून एकदमच उत्पन्न होतो. देशकाल पूर्वमध्ये आणि आकाशादी सृष्टी उत्तरमध्ये असा काही पूर्व भाव वगैरे नसतो. माया विशिष्ट परमात्म्यापासून ज्याप्रमाणे देश आणि काल उत्पन्न होतो, तशाच तऱ्हेने सृष्टीसुद्धा त्याचबरोबर उत्पन्न होते. पहिल्यांदा देशकाल उत्पन्न होतो आणि नंतर सृष्टी होते असं नाही. देशकाल हा चैतन्याचा विवर्त आहे. विवर्त्यापासून दुसरं कोणी उत्पन्न होणं शक्य नाही. म्हणून हे सगळेच एकाच वेळेला काय करतात, स्वप्नात जसे पिता पुत्र उत्पन्न होतात एकाच क्षणाला, तशा तऱ्हेने हे काय होतात, उत्पन्न होतात. बरोबर आहे.